दादा, करमाळा बस आगाराची जी बस आहे ते रावगाव या ठिकाणी पलटी झालेली आहे, काय सांगाल? मूळ प्रश्न असा आहे की करमाळा आगाराचे तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी आणि सर्वांनी इतक्या दिवस झालं एसटी महामंडळाच्या नादुरुस्त गाड्यांसाठी एवढी तुम्ही बातम्या दिल्या, पण त्याचा कुठलाही प्रकारचा फायदा झालेला नाही। आज एसटी डेपोचा जो अधिकारी होता त्यांनी तातडीने तिथं जायला पाहिजे होतं, पण त्यांना करमाळापासून रावगाव येथे जे प्रकरण घडलं, जी एसटी बस पलटी झाली, त्या एसटी बसपर्यंत जायला ह्यांना 48 मिनिटं लागलेली आहेत। सर्वसाधारण करमाळ्यापासून रायगावला जायला 15 ते 20 मिनिटं भरपूर झाली। मग एवढा कालावधी त्यांनी का लावला, हा आमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, ह्या बसचा ॲक्सिडेंट कुठल्या अँगलने झाला तर त्या गाडीचा स्टिअरिंग रॉड तुटला। स्टिअरिंग रॉड कधी तुटतो, त्याची दुरुस्ती नसल्यामुळे तुटतो। कुठल्याही गाडीचं ज्यावेळेस कंपनीच्या बाहेर पडते त्याचा क्रायटेरिया काय असतो की इतक्या किलोमीटर गेल्यानंतर ही पार्ट बदलले पाहिजेत, त्यामुळे त्याचे ॲक्सिडेंट होत नाहीत। पण बस डेपोला काही वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी केंद्र शासनाचा अहवाल आलता, GR आलता की 15 वर्षाखालील गाड्या बंद केल्या पाहिजेत, म्हणजे पूर्ण बॅन केलेलं होतं। मग जी आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातून तो GR RTOला प्रत्येक अधिकाऱ्यांना शासकीय प्रशासकीय ऑफिसला आलेला होता, पण तरीही त्या नादुरुस्त गाड्यांचं इन्स्पेक्शन कोणत्या RTOने केलंय का नाही हा एक प्रश्न आहे। आणि इन्स्पेक्शन जर केलं असेल तर कुठल्या बेसवर केलेलं आहे? जवळजवळ प्रत्येक ठिकाणी ह्या 10 दिवसाच्या काळात, परवा दिवशी देवळाली सुद्धा एक बस बंद पडलेली होती, त्यांना पर्यायी व्यवस्था सुद्धा झाली नाही। आज सगळ्यात मोठी दुर्दैवाची घटना अशी की पेशंटला तात्काळ कुठलीही मदत केली गेलेली नाही। पेशंटने करायचं काय नेमकं? आज त्यांना बसेसची परत लवकर व्यवस्थापन झालेली नाही। परत तुम्हाला सांगतो, जेवढ्या बाहेरच्या गाड्या असतील RTO तुम्हाला सांगतो बाकीच्या गाड्यांवर कारवाई करायला सतर्क असतं। एसटी डेपोवर तुम्ही 15 वर्षाखालील गाडी असताना तुम्ही त्याच्यावर कारवाई काय केली? बरं, आता ह्या आपल्यापाशी एक अकलूजच्या महिला आहेत, त्यांची जी बॅग आहे ती तिथं सापडलेली नाही, ह्याची चौकशी कुणी करणार आहे का नाही? बरं, त्यांच्या जीवनावश्यक वस्तू होत्या, काही आर्थिक उपलब्धता होती, पैसे होते, त्यात त्यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर गोष्टी होत्या, त्या संबंधित डेपो किंवा शासन असेल ते काय कारवाई करणार आहेत? आतापर्यंत 23 पेशंट इथं येऊन गेले, 23 पेशंटपैकी बाकीच्यांवर ट्रीटमेंट झाली, पण बऱ्याच जणांना मार लागलेला। तुम्हाला सांगतो, ह्या मुलाला इतका भयंकर मार लागलेला बाळा, हे पहा, हा लहान लेकराचा आहे, ह्याची काय चूक? त्यामुळे ह्या डिपार्टमेंटवर, ह्या एसटी डिपार्टमेंटवर स्पष्टपणे माझं असं म्हणणं आहे की ॲक्सिडेंटच्या कारणाला इथलं जे मेंटेनन्स ऑफिस आहे, मेंटेनन्स ऑफिस कोणाच्या अंडर चालतं? डेपो मॅनेजरच्या। तर डेपो मॅनेजरवर आत्ता तात्काळ माझी अशी मागणी की त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला सांगतो बाकीची सर्व आगाराची चौकशी केली पाहिजे। आजपर्यंत त्याच्या काळामध्ये कधीच डेपो मॅनेजरची ह्याची बैठक झालेली नव्हती, ती तहसीलदार साहेबांनी घेतली। मग अशी परिस्थिती काय आली? एवढी बैठक घेऊन सुद्धा ह्यांनी काय सुधारणा केली? आणि त्या गाड्यांवर 100% आणि त्या एसटी आगाराच्या मॅनेजरवर 100% कारवाई झालीच पाहिजे। आणि इथून पुढच्या काळात जेवढ्या काही बसेस दिसतात त्या बसमध्ये इतक्या गर्दी होत्यात, आणि जी महाराष्ट्र शासनाने जी लाडकी बहीण योजना सुरू केली किंवा इलेक्शनच्या आधी जी महिलांना तिकीट पूर्णपणे बंद केलं, मग लाडकी बहीण तुम्ही एक प्रकारे लाडकी बहीण बी मानता, आणि त्याच लाडकी बहिणीच्या बसेसची व्यवस्था तुम्ही करत नाही, म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणी मारून टाकायच्यात का? हा असा आमचा प्रश्न आहे। दादा, या ठिकाणी करमाळा तालुक्याचे आमदार नारायणआबा पाटील सुद्धा आले होते, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी येत आहेत, पदाधिकारी येत आहेत, काय आता या आमदार येऊन गेले, काय त्यांनी सांगितले, काय सूचना दिलेल्या आहेत? त्या आता आम्ही स्वतः मी उपलब्ध होतो, आमचे फारुख भाई जमादार साहेब बी होते, विद्यमान आमदार नारायणआबा पाटील, आम्ही सोबत तिथं गेलो, सर्वांची पाहणी केली, सर्वांना भेटले, प्रत्येक व्यक्तीला भेटले, प्रत्येक व्यक्तीला विचारपूस त्यांची केली, कसं आहे, कोणाकोणाचं किती लागलं, सगळ्यांना जे अधिकारी होते त्यांना इंस्ट्रक्शन दिले, ह्यांना काही कमी पडलं नाही पाहिजे, आणि जेवढं काय असेल सगळ्यांची व्यवस्था काय असेल ती तुम्ही करून टाका। कारवाई संदर्भात काय बोलले? कारवाई संदर्भात आबांचं म्हणणं काय आहे की पुढे आपल्याला रिपोर्ट येऊस तर आपण थांबून ती पुढची कारवाई 100% आपण करायला हवं।